आय नो व्हिडिओ टाकायला खूप लेट झालाय. लग्न होऊन बरेच दिवस झालेत, पण मला वेळच होत नाहीये. सो आजची सकाळची सुरुवात झाली आहे छान असे ड्राय फ्रुट्स खाऊन, मेथीचं पाणी पिलेलं आहे आणि आजचं वजन एवढं भरलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसते. सकाळी मस्त ह्यांनी ऑमलेट बनवलं होतं आणि 2 ब्रेड असं मी जेवण केलं म्हणजे नाश्ता केला. त्यानंतर मुलींना छान अशी कशाची भाजी आहे बरं ही? मला वाटतंय हिरवे मूग आहेत. मला आता आठवत नाही खूप दिवस झालंय ना, तर हे व्हिडिओ पेंडिंग होते, तर तेच मी आता टाकतीये. सो आजचा दिवस आजच्या दोडक्याची भाजी होती आणि मुलींना खाऊ दिला होता. त्यानंतर मी हे 12-12:30 वाजता जेवण करायला घेतलं. माझं काही दुपारचं काम होतं ते मी करून आले आणि त्यानंतर खाली वॉकिंगला गेले. पावसाचं काय असं वाटत नव्हतं मला, की पाऊस येईल. सो मी वॉकिंग कंटिन्यू केली आणि आजचा दिवस खूप मस्त होणार आहे. कारण मला खरं कंटाळा आला होता दिवसभर. म्हटलेलं नको जायला मेहंदीसाठी, पण मामींनी खूपच फोर्स केलेला मला, की तुम्ही याच. मग मी मुलींची वाट बघत होते आणि खाली चालता तेवढ्यात मला हॉर्न ऐकू आला. मग मी खालच्या पार्किंगवरनं वर आले मुलींना घेण्यासाठी. मला बघितलं की अशा पळत येतात दोघी. बारकीला तर काय आनंद होतो मी खाली असलं की. ती मला म्हणते, "रोज मम्मा तू खालीच थांबत जा मी यायच्या वेळेला." पण एक्झॅक्ट टाईम नसतो कधी-कधी त्यांचा लेट होतं ट्रॅफिकमुळं व्हॅनला किंवा मग कधी-कधी काय होतं ट्रॅफिक वगैरे नसतं, मराठी मीडियमच्या मुली नसतात, तर मग त्या लवकर येतात. मग फायनली मुलींना सांगितलं की चला आपल्याला जायचंय. मग ही पावभाजीची इथं तयारी चालली होती. आम्ही पोहोचलो मामांच्या घरी येऊन. मी दोघींना गाडीवरती घेऊन आले होते, कारण पावसाचं असं काही वातावरण वाटत नव्हतं मला. तर इथे मस्त अशी पावभाजी केली होती आणि सगळे बघत होते कशी पावभाजी बनते. झाली होती रेडी. बाकीची तयारी करायची राहिली होती. गुरुवार असल्यामुळे साईबाबांच्या आरतीला आम्ही गेलो. आरती झाली आणि मग मेहंदीला सुरुवात झाली. छान असं डेकोरेशन केलं होतं मांडवामध्ये. मस्त सगळे बसले होते आणि मेहंदी काढायचा कार्यक्रम सुरू झाला होता. पहिली सुरुवात केली होती पूजाने. पूजा दादाला मेहंदी काढत होती आणि सावली आणि शर्वी सगळे बघत बसले होते. आमचा नंबर कधी येतोय असं म्हणून. मेहंदीचे अशा कार्यक्रमामध्ये ना मेहंदीचे हात काढणारे खूप जण म्हणजे असतात, की ज्यांच्या हातावरती मेहंदी काढायची असती. पण मेहंदी येणारेच लोकं नसतात. मेहंदी येणारे खूप कमी लोकं असतात किंवा येत पण असते, पण ते सांगत नाही कारण काढायला लागेल. मेहंदी काढायचा बऱ्याच जणांना कंटाळा असतो. तर इथे आता मेहंदी काढायला सुरुवात झाली माझाच हात आहे आणि मयुरा काढते माझ्या हातावरती, हिंदवीच्या हातावरती. पूजाने मेहंदी काढायला सुरुवात केली आणि शर्वी वेटिंगला बसली, की कोण येतंय आणि माझ्या हातावरती मेहंदी काढते. तोपर्यंत इकडे सगळी मजा मस्ती सुरू होती. कोणाचं काय चाललं होतं, कोणाचं काय चाललं होतं. असं खूप लोकं असली ना, की खूप मजा वाटते बरं का. आणि आजी पण पलीकडे बसली होती. आजीला पण मेहंदी काढायची होती. बाकी इकडं असं छान सजवलं होतं आणि आम्ही आता वाट बघत होतो, की डान्स कधी सुरू होतोय. मयुरा बऱ्यापैकी छान-छान मेहंदी काढत होती. त्यानंतर तेजलने घेतलं सावलीच्या हातावरती मेहंदी काढायला आणि तिने काही ते पूर्ण केलं नाही. थोडीच मेहंदी काढली आणि ती गेली उठून. मग माझा हात बऱ्यापैकी भरत आला होता. त्यानंतर शर्वी बसली. शर्वीच्या हातावरती तेजल मेहंदी काढायला बसली. तिला काही जास्त जमेना बघून ती काढत होती आणि ह्या बाईला इतकी घाई होती. तिने अगदी 10-15 मिनिटामध्ये ती मेहंदी पुसून काढली. त्यामुळे तिला मेहंदी काढायच्या मी भानगडीत पडत नाही. तिला असं वाटतं लगेचच रंगावी ती मेहंदी. पूजाने इकडं सावलीला घेतलं होतं मेहंदी काढायला आणि सगळे वाट बघत होते आपला नंबर कधी येईल, गाणी कधी वाजतील जोरजोरात. गाणी वाजत होती, पण नाचायला अजून म्हणजे कोणी तयार नव्हतं. तर थोड्या वेळाने सगळे नाचायला तयार होतीलच.